आपण आपापल्या जागेवरती बसायचं आहे। सर्वांनाच हा रणसंग्राम पाहायचा आहे, तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे। आक्रमण करण्यासाठी आलोय, तेव्हा माझ्याशी युद्ध करण्या एवढा सामर्थ्य जर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाही तर माझ्या मार्गातून बाजूलो। अरे त्रिपुरासूर, आल्या पावली परत जा, पाताळ योगी जाऊन राज्य कर, त्याच तुझं हित आहे, नाही तर तुझा नाश हा निश्चित आहे। नाश विनाश सर्वनाश देवेंद्र, नाश माझा की तुझा तो आता कालच ठरवेल। अरे त्रिपुरासूर, तू गणेशाची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून एक वर प्राप्त करून घेतलास, परंतु त्या वरामागे एक गुपित दडलं आहे, ते तुम्हाला त्यांना कधी कळले नाही आणि कळणार सुद्धा नाही। देवेंद्र, आणि आज जर या रणांगणात माझा मृत्यू झाला तर गणेशाच्या वराला शाप लागेल। गणेशाच्या वराने अमर झालोय, देव दानव व मानव कोणीच माझा पराभव करू शकत नाही। अरे त्रिपुरासूर, या अखंड भूतलावर श्रेष्ठ आहे ते फक्त देवगण, दैत्य नव्हे। श्रेष्ठ श्रेष्ठ होते आहेत नाही, श्रेष्ठ आहे तो फक्त हा कुंचमत पुत्र त्रिपुर। अरे एवढा शक्तीचा अहंकार असेल तर होऊन जाऊ दे रणसंग्राम, होऊन जाऊ दे रणसंग्राम। माझ्या रसिक राजाला विनंती आहे की कृपया आपण खाली बसून घ्यायचंय। मागील रसिक प्रेक्षकांना दिसत नाही जे उभे त्याच्या समोर, तरी कृपया बसून घ्यायचंय। सर्वांना रणसंग्राम पाहायला भेटणार आहे। मंडळाकडून विनंती राहील की सर्व रसिक राजांनी बसून घ्यायचंय कृपया।
गणेशाच्या वराने अमर झालोय. त्यामुळे तुला शेवटची चेतावणी देतो. निमूटपणे अमरावती सोडून निघून जा इथून. अरे त्रिपुरासूर, या अमरावतीवर असंख्य दैत्याने आक्रमण केली, परंतु या इंद्रदेवाने त्यांना काय दलित उडवलं. तर तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. मी दैत्य काय? मग माझी सत्ता तुझ्याला अमरावतीवर चालणार. या अमरावतीचा सम्राट फक्त आणि फक्त हा गुच्चमत पुत्र त्रिपुराच होणार. अरे त्रिपुरासूर, एक सदैव लक्षात ठेव, सूर्य 21 पश्चिमेस उगवेल, चंद्र आपली दिशा बदलेल, परंतु या इंद्रदेवाने टाकलेलं पाऊल कदापि मागे येणार नाही. काय करशील? मला मारशील? माझा वध करशील? घाबरलो मी. अरे हट! काय तर म्हणे सूर्य पश्चिमेला उगवेल, चंद्र आपली दिशा बदलेल. अरे तुला लाज वाटली पाहिजे स्वतःला देव म्हणताना. अहिल्याला भ्रष्ट तूच केलीस ना. त्यावेळी कोठेलो पावला तुझ्यातील देवत्व. अरे त्रिपुरासूर, ती फक्त एक देवलीला होती, देवलीला. ती तुम्हा दैत्यांना कधी कळली नाही आणि कळणार सुद्धा नाही. वा रे देवेंद्र वा. म्हणजे तुम्ही देव करणार तो धर्म आणि आम्ही दानव करणार तो अधर्म. काय देवेंद्र, धर्माच्या नावाखाली अनेक अधर्म तुझ्या हातून घडले. त्यामुळे आज तुझ्या छाताडावर पाय रोवून तुझ्या या अमरावतीवर विजयी पताका फडकवणारा गुच्चमत पुत्र एवढा शक्तीचा अहंकार असेल तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. होऊन जाऊ दे रणसंग्राम.